हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत परत एकदा अशी अळवाचीच रेसिपी शेअर करणार आहे। तर तुम्हाला मी सांगितलं की गावावरून सासूबाईने अळूवड्याचा अळू आणि थपथप्याचा अळू पाठवून दिला होता। तर अळूवड्याचं अळू आता पण अळूचं थपथपं बघितलं तर आता अळूवडी कशी बनवणार हे तुम्हाला दाखवते। सर्वात पहिल्यांदा आधी मी काय केलं, इथे आलं लसूण कोथिंबीर थोडीशी हिरवी मिरची करून याची पेस्ट करून घेतली। त्यानंतर आता ही ते अळूची पानं आहेत, तर ही अळूची पानं ही दोन प्रकारे असतात। तुम्हाला सांगितलं मी की हे अळूवड्याचं अळू वेगळं असतं, थोडंसं काळ्या कलरचं असतं आणि हे अळूचं थपथपं बनवलं तर ती पानं थोडी वेगळी असतात। तर ह्याच्या शिरा अशा आहेत ना, या सगळ्या काढून घेते आता। ह्या सुरीने काढून घ्यायच्या म्हणजे आपल्याला लावायला इझी जाईल, त्यासाठी मी तुम्हाला दाखवते। तर मी इकडे काय केलं, आता ही सगळी पानं मी स्वच्छ धुवून घेतली। इकडे धुवून पाणी नितळत ठेवायला दिली। तोपर्यंत तिकडे मी आता बॅटर बनवते। बॅटर म्हणजे काय, आपण जे अळूवडीला जे लावतो ना, तर ते कसं लावते मी तर हे मी तुम्हाला दाखवते। ते चण्याचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच बेसन घेतलं। तर थोडीशी क्रिस्पी होण्यासाठी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तर तुम्ही किती पानं आहेत त्या क्वांटिटीनुसार तुम्ही पीठ वापरा। आणि ते थोडंसं हे सगळं पीठ मी मिक्स करून घेतलं। तर ह्याच्यात हे ना आधी मी चाळून ठेवलं होतं, तर त्याच्यामुळे थोड्याशा बारीक बारीक गुठळ्या तुम्हाला दिसत असतील, तर त्या मी मोडून घेते नंतर आता। आणि चवीनुसार मीठ टाकायचं, थोडासा गरम मसाला आपला घरगुती मसाला, घरची हळद, आणि इथे टाकणार आहे मी आता थोडासा हा शिरसाट मसाला आहे। तर शिरसाट मसाला तुम्हाला मी सांगितलं की गावावरून येताना मी घेऊन येते। आणि त्यानंतर इथे थोडंसं आपला मालवणी मसाला आणि चवीनुसार थोडंसं हिंग टाकायचं, सफेद तीळ टाकायचे। सगळं जे वापरलेलं आहे ते मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते नक्की चेक करा। आले लसूणची पेस्ट टाकायची। आले लसूणची पेस्ट पण थोडीशी असेल ना तर त्याची टेस्ट जरा वेगळी चांगली लागते, चवीला चांगली लागतात, त्याच्यामुळे इथे आले लसूण पेस्ट पण टाकून घेतली। आगूळ टाकायचं, कोकमाचं आगूळ आहे, तर हे सर्रास आपल्या इकडे भेटतं। जर कोणाकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही चिंच टाका किंवा लिंबू पिळू शकता। आणि आता मी इथे पाणी घेऊन हे सगळं बॅटर एकत्र करते। थोडं पाणी ओतून थोडं मिक्स करत आपण हे आता असं बॅटर बनवून घेणार आहे। तुम्हाला मी दाखवते आता ह्या पद्धतीने, म्हणजे थोडं पाण्याचा जास्त वापर नाही डायरेक्ट करायचा। थोडं करत आपण याच्या गुठळ्या पण मोडत जाणार आहेत। आपण हातानेच करायचं, चमच्या बिमच्याचे काय नखरे नाही दाखवायचे। तर इथे मी हातानेच करून घेते आणि सगळं हे थोडं पाणी करून मिक्स करून घेते। जे सगळं वापरलेलं आहे ना, तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली इथे डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते नक्की चेक करा। आणि हे तुम्ही आता पदार्थ आहेत ना, तर श्रावणामध्ये ज्यावेळेला आपले उपवास असतात ना, त्यावेळेला अशी खाण्याची वेगळीच मजा असते। म्हणजे उपवासाला दिवसभर उपवास करायचं आणि संध्याकाळी भरमसाठ असं भरपूर खाऊन घ्यायचं। असं थोडंसं पाणी टाकायचं, परत जसं लागेल ना तसं पाणी टाका। जास्त पातळ करू नका बॅटर, जास्त घट्ट करू नका। हे बघा या पद्धतीने असं केलं आणि हात मस्त असे स्वच्छ पुसून घ्यायचे। आणि आता आपण ती पानं तोपर्यंत नितळत ठेवायला दिली आहेत मी, कारण की धुतलेली पानं ती, कारण एवढी काय घाण नव्हती। तर ही पानं स्वच्छ नितळली आता। तर मी ते ओट्याच्या प्लॅटफॉर्मवरतीच बनवते। हा स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे, कारण की ती पाटावर जर बनवायला गेली तर पानं ती बाहेर पडतील आणि इकडे तिकडे परत सगळीकडे पीठ होणार। त्याच्यासाठी मी प्लॅटफॉर्म खालचा जो असतो किचन ओटा, तर तो स्वच्छ धुवून घेतला, क्लीन करून पुसून घेतला। आणि आता इथे पानं टाकून घेते आणि त्यानंतर मग याच्यावरती पीठ लावायचं, जे आपण बॅटर बनवलं आहे ना तर ते लावायचं। आई आमची चण्याच्या पिठाचे पण करायची, कुळदाच्या पिठाचे पण चांगले होतात। मी नेक्स्ट टाइम तुम्हाला ना कुळदाच्या पिठाचे बनवून दाखवते आणि त्याची पण चव खूप भारी लागते। तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवा। आणि सफेद तीळ थोडेसे टाकायचे, तीळ टाकले ना तर त्याची जराशी खाताना ज्यावेळेला आपण तळतो ना अळूवडी, त्यावेळेला क्रंचीपणा आणि दिसायला पण सुंदर दिसतात। तर त्याच्यामुळे आपण ही बनवतो। ह्याच्या आधी पण मी तुमच्यासोबत शेअर केली होती अळूवड्याची रेसिपी, पण मला असं म्हणजे तेव्हा कसं बोलायला पण जरा भीती वाटायची कॅमेऱ्यासमोर, आणि आता कसं थोडंसं असं धाडस आलेलं आहे की बाबा हां मी हे बोलू शकते, असं करू शकते। त्यावेळेला कसं घाबरत सगळ्या गोष्टी करत होती, व्हिडिओ पण म्हणा किंवा असो। तर इथे मी लावून घेते अशी पानं, जास्त घट्ट नाही लावायचं, थोडंसं पातळ असं लावून घ्यायचं। आणि बॅटर बनवताना ह्या पद्धतीने तुम्ही अशी कन्सिस्टन्सी ठेवा, म्हणजे जास्त घट्ट पण नका करू, जास्त पातळ नका करू, असं ठेवायचं। आणि इकडून ते पानाला लावून घेतलं ना की दुसरं पान घालायचं, असं फोल्ड करून घ्यायचं। म्हणजे आता मी तुम्हाला दाखवलं, हे इकडच्या साईडला टोप केलं त्याचं, ते तिकडच्या साईडला टोप करायचं आणि असं लावून घ्यायचं। म्हणजे जी पानं आहेत ना ती पानांना अळू पण असं बॅटर असतं ते चांगलं लागतं। आणि जर कुठे होल वगैरे काय असेल तर एकसारखी होणार नाही। तर हे मस्त अशी जाळीदार आपले म्हणजे लेअरवाली अशी बनवू शकते बघा,
असं लावून घेतलं आणि ते मी फोल्ड केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता हे आतली बाजू फोल्ड इकडे आतमध्ये फोल्ड करायची, ती बाजू इकडे आतमध्ये फोल्ड करायची. नंतर लक्षात आलं की कॅमेरा ओपन करायचा म्हणजे व्हिडिओ चालू करायचा आहे, तर त्याच्यामुळे मी विसरून गेली. आणि आता ही बाजू जी खालची बाजू वरची बाजू आहे ना ती अशी फोल्ड करायची, परत त्याला या बाजूने पीठ लावायचं. म्हणजे हे लावल्यानंतर ना असं जेव्हा आपण फोल्ड करतो त्यावेळेला निघणार नाही, तर त्याच्यासाठी म्हणून मग अशी इकडून परत ह्या साईडून परत फोल्ड करून घ्यायची. थोडीशी पानं तुम्हाला पिवळी वाटत आहेत, म्हणजे ती आता कसं गावावरून आणल्यावर थोडीशी जराशी थोडी बाहेर होती ट्रॅव्हलिंग करताना, त्यानंतर इकडे आणून परत फ्रीजमध्ये गेली, परत बाहेर काढली आज. तर आज मी आता म्हटलं फायनली आळूवडी बनवते. आणि ही अशी फोल्ड करत करत अशी एकत्र करून यायची. हे बघा, हे असं आतमध्ये टाकायचं आणि वरतून अशी मस्त अशी फोल्ड करायची. तर हा इथे रोल आपला आळूवडीचा रेडी झालेला आहे. आणि ही मस्त अशी लेअरवाली आळूवडी अशा पद्धतीने बनते. हॉटेलमध्ये वगैरे तुम्हाला आता भेटते कधी कधी, पण ती कशी स्टीम केलेली असते. तर आपण ह्याला फ्राय करणार आहे. तर इथे जो अजून पानं ठेवली होती ना, तर त्याचे पण असे रोल बनवून घेते, म्हणजे त्याला लावून घेते बॅटर. आई आमची ना त्यानंतर ही आळूवड्याची रेसिपी, तर आळूवड्याचं थपथपं अळूचं जे थपथपं असतं ना, तर ते मी तुमच्यासोबत आता शेअर केली. ती आईचीच रेसिपी होती. आणि आई आमची ना कुळदाच्या पिठाची पण बनवायची, कुळदाच्या पिठाची आळूवडी बनवायची. म्हणजे श्रावणामध्ये आमचे कसे श्रावण उपवास असायचे ना, त्यावेळेला बनवायचे. तर हे ते रोल बनवून घेतले. ही मोदकाची चाळण आहे, तर त्याला आता तेल लावून घ्यायचं, कारण की आळूवडी चिकटणार नाही. आता आपण याला उकडायला ठेवणार आहे. तर इथे हे रोल आता दोन्ही पण रोल ठेवून घेते. म्हणजे टोटल 5 पानं होती, इकडे 2 लावली, त्या आळूवडीला 3 लावली पानं. आणि इथे आता एका टोपामध्ये मी पाणी ठेवलं, अर्धा टोप पाणी ठेवलं आणि त्यामध्ये कोकम टाकले. कोकम ह्याच्यासाठी टाकले, टोप काळा पडू नये त्यासाठी टाकलेत मी. आणि थोडंसं पाणी थोडंसं कोमट झालं ना की ही आळूवडी आता वर ठेवून द्यायची. आणि याच्यावर बाकी काय करत बसायचं नाही, खाली वर तेल तेवढं आवर्जून लावा, म्हणजे अळूवडीची जी आपण ठेवतो ना तर ते चिकटत नाही, म्हणून थोडं पाणी टाकायचं आणि त्याच्यावरती ठेवायचं. त्यानंतर मग आपण याच्यावरती आता तवा ठेवून देणार आहे. तवा ठेवायचा आणि 10 ते 15 मिनिटानंतर 15 मिनिटानंतर आपण याला परत नंतर खोलून बघणार आहे. हे बघा, आता 15 मिनिटं झाली. आता मी इथे काय करते, खोलून बघते. बघा, मस्त अशी आपली आळूवडी शिजलेली आहे, मस्त अशी रेडी झालेली. आता शिजली का नाही चेक करायचं, सुरी घ्यायची. सुरी क्लीन जर निघाली तर बोलू शकता तुम्ही आळूवडी आपली इथे परफेक्ट अशी उकडलेली आहे. गॅस बंद करते आणि थंड व्हायला ठेवून देते हे. तर इथे आळूवड्याचे रोल जे थंड झाले, आता मी इथे कट करून घेते. बघा, असे हे थोडे कट करायचे, जशी तुम्ही आता किती माणसं असेल. बघा, लेअरवाली मस्त लेअर पण पडलेले बघू शकता. बघा, असे लेअर पडले. आता तुम्ही किती माणसं आहेत ते तितपत तुम्ही तेवढी कट करायची आणि तळायला घ्यायची. कढईमध्ये तेल टाकलं, थोडंसंच तेल टाकलं. तेल तापलंय का नाही ते बघण्यासाठी थोडासा तुकडा टाकला. त्यानंतर आता ही आळूवडी टाकून घेते. आणि तेलाचं जेव्हा काम करत असतो ना तर सावधगिरीने सगळ्यांनाच म्हणजे सावधगिरीने करायचं, कारण की आपण कुठेतरी काहीतरी उडू नये, किंवा मुलं असतील जवळ तर त्यांना बाजूला करायचं. आणि गॅसची फ्लेम मी इथे थोडी स्लो ठेवलेली आहे, कारण की स्लो गॅसवरती पहिली प्रोसेस ही स्लो गॅसवरच करायची. आणि चांगली आळूवडी नाही ते आता एकाच बाजूने शेकली ना, भाजली की दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची अशी. हे बघा, अशा पद्धतीने पलटायची. फास्ट गॅसवर करू नका, तर जळते आणि मस्त अशी म्हणजे क्रिस्पी होत नाहीत. मंगेशना अशी ना क्रिस्पी खूप अशी आवडतात अशी आळूवडी. आणि त्याच्यासोबत ना ते सॉस वगैरे पण असं सॉसला लावून पण खायला आवडतं. आणि डाळ भात जरी असेल ना, डाळ भात आणि हे फक्त आळूवड्याचे 2 तुकडे झाले, बस मस्त असं जेवण झालं आपलं इथे रेडी. आणि बघा, अशी गोल्डन ब्राऊन तुम्ही अशी तळून घ्यायची, टिश्यू पेपरवरती टाकून घेतली. झटपट अशी आपली आळूवडी रेडी झालेली आहे. तर इथे फर्स्ट बॅच मी घेतली तळून, आता सेकंड बॅच मी इथे तळायला ठेवते. ही बघा आता. आणि आता जेवणाची पण वेळ झाली, तर जेवायला बसायच्या आधी 10 मिनटं ही सगळी प्रोसेस करते मी, कारण की आता गरमागरम असं जेवण, पाऊसच चालू आहे त्याच्यामुळे कसं गरमागरम जेवण, गरमागरम आळूवडी, अजून काय पाहिजे आपल्याला. ती बघ, असं मस्त अशी आपली आळूवडी रेडी झालेली आहे. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कुरकुरीत अशी आपली इथे आळूवडी रेडी झालेली आहे. बघू शकता, मस्त अशी दिसताना पण किती सुंदर दिसते आळूवडी. बघा इथे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आणि हो, मी तुम्हाला एक सांगते,
आता जो दुसरा इथे करून ठेवलेला आहे ना रोल, तर तो आपण स्टोअर करून ठेवू शकतो, तर आरामात 4 दिवस खाऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक